नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. तुम्ही आणि आम्ही कित्येक वर्षांपासून आपल्या कित्येक पिढ्या मराठी भाषा आपण बोलत आलोय. सर्वजण आपल्या बसण्यात उठण्यात, आपल्या वागण्यात, आपल्या समाजात, आपल्या राजकारणात, आपल्या संस्कारांमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये कुठेही जा, कुठलंही मला असं वाटतं जुनं एखादं साहित्य वाचा, काहीही करा तुम्ही, मराठी भाषा ही अति प्राचीन आहे आणि त्या प्राचीन भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम काल मी बातमी ऐकली ना, फोनमध्ये बघितलं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. हे पाहून अत्यंत आनंद वाटला, अत्यंत छान वाटलं. अत्यंत मला असं कुठेतरी वाटलं की आज मराठी असल्याचा खरोखर गर्व वाटतोय मला. मी आज जी भाषा बोलतोय, आज ती भाषा कुठेतरी प्राचीन आहे. आज ती भाषा कित्येक संतांपासून, कित्येक महात्म्यांपासून, कित्येक महापुरुषांपासून कित्येक वर्ष बोलत आले आहे आणि ती भाषा आज मी बोलणार आहे, माझी पुढची पिढी बोलणार आहे, अशा कित्येक पिढ्या ही भाषा बोलणार आहे. त्याचा अभिमान आहे मला. आज मला गर्व वाटतो की मी मराठी असल्याचा. मी आज मराठी महाराष्ट्रात जन्माला आलेल्याचा मला गर्व वाटतो. पण या सगळ्या गोष्टी होत असताना बाबांनो, जी लोक मराठी भाषेच्या प्रत्येक गोष्टीसाठी झटलेत ना, त्यांचे आभार मानायला विसरायला नको ना. म्हणजे ज्या माणसाने खरोखर खस्ता खाल्लेत, ज्या माणसाने खरोखर मेहनत केली, ज्या माणसाने खरोखर मराठीसाठी आपला सगळ्या गोष्टी झोकून दिल्यात, त्या माणसांसाठी आपलं त्यांचे आभार मानणं आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. आज आपण जी भाषा बोलतोय, आज आपल्या पिढ्या ज्या भाषा बोलणार आहेत, त्या भाषेला आज कुठेतरी प्राचीनत्व प्राप्त होत आहे. आज कुठेतरी ती भाषा 7 समुद्रपार पोहोचण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले. याचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान पाहिजे. आज कुठली जात, कुठला धर्म घेऊन उभे नका राहू. आज मराठी म्हणून, मराठी हा आपला धर्म असावा आणि मराठी हा धर्म घेऊन आज प्रत्येकानं अभिमान बाळगा. तुम्ही मुसलमानाचा हिंदू असा, मी या गोष्टीमध्ये आज मुसलमान हिंदू करणार नाही, आज कुठली जात पाळणार नाही. आज मराठी म्हणून तुम्ही कोणीही असा, आज आपल्या प्रत्येकाला अभिमान पाहिजे. आज आपली भाषा कुठेतरी प्राचीन आहे. आज तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. मी अभिनंदन करतो राजसाहेब ठाकरे यांचं. का करतो? हा माणूस 16 वर्ष पोरांनो झटलाय रे, झटलाय हा माणूस. याला श्रेय देणं गरजेचं आहे. या माणसाला असं डावलून नाही चालणार. हा माणूस बाळासाहेबांच्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर या माणसानं स्वतःचा पक्ष काढला आणि मराठीसाठी हा माणूस झटत राहिला. आज तागायत तो माणूस मराठीचा कुठला मुद्दा सोडत नाही, सोडत नाही. काही लोक, काही नेते आलतू फालतू पक्ष काही 5-6 वर्ष एखादा कुठलाही मुद्दा मांडतात, त्यानंतर विसरून जातात. पण हा माणूस 16-17 वर्ष झाली आज एकाच मुद्द्यावरती अडून आहे, तो म्हणजे मराठी माणसाच्या मुद्द्यावरती, आपल्या मराठी भाषेवरती अडून आहे. ही मागची सभा झाली, ही शिवाजी पार्कला, छत्रपती शिवाजी पार्कला सभा झाली. नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे एकाच मंचावरती आले होते सगळी लोक. आणि त्यावेळेला देखील हा माणूस, हा राजसाहेब, हा माणूस एखादी शीट मागितली असती, आज मला इथं मदत करा, तिथं मदत करा, स्वतःचं फायद्याचं बघितलं असतं. पण नाही बघितलं या माणसाने. या माणसाने काय सांगितलं नरेंद्र मोदींना की नरेंद्र मोदीजी, पुढच्या 5 वर्षासाठी मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर मराठी भाषेला माझ्या अभिजात दर्जा द्या, ही मागणी करणारे राजसाहेब ठाकरे. बघा हे भाषण. त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल, तितक्याच धाडसाने ती होईल अशी मला खात्री आहे. हे भाषण ऐकलं, अशी निष्ठा हवी, असा स्वाभिमान हवा. हे साहेबांनी बोललं, हे राजसाहेबांनी बोललं आणि नरेंद्र मोदींनी ऐकलं. आणि मी खरोखर राजसाहेबांचे आभार करतो की साहेब, 16 वर्ष तुम्ही स्वाभिमानाने मराठीसाठी झटलात. आज अभिमान आहे मला, आज अभिमान आहे मला की मी अशा नेत्याविषयी बोलतोय की तो नेता स्वाभिमानी आहे, तो नेता स्वच्छ आहे, तो नेता मराठीसाठी झटतोय, संस्कृतीसाठी झटतोय, महाराष्ट्रासाठी झटतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी झटतोय. त्याच्याबद्दल अभिमान आहे. आज मला माझं ऊर फुटून येतं बाहेर की आज मी अशा माणसाबद्दल बोलतो. मी कोणाचीही लाल करत नाही. अनेक जण माझ्यावर टीका करतात की हा पैसे घेऊन बोलतो. नाही, मी बोलत जे योग्य आहे त्याला योग्य आहे, जे चुकीचं आहे त्याला चुकीचं आहे. जे योग्य ते योग्य, जे चुकीचं आहे चुकीचं, त्याच्यामध्ये दुमत नाही. मी खरोखर राजसाहेबांचे आभार मानतो. आणि राजसाहेबांचं बोललेलं नरेंद्र मोदी साहेबांनी ऐकलं, देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ऐकलं आणि ही गोष्ट पूर्ण केली. त्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनापासून, बेंबीच्या देठापासून मी बोलतो की नरेंद्र मोदी साहेब, आपले मनपूर्वक आभार की या मराठी भाषेला तुम्ही दर्जा दिलात अभिजात भाषेचा. माझ्या पाली भाषेला तुम्ही दर्जा दिलात अभिजात भाषेचा. आज कित्येक ही मोठी संस्कृती मराठी भाषेची, कित्येक संतांनी आपलं साहित्य लिहिलं, कित्येक महापुरुषांनी ही भाषा कित्येक लोकांसमोर बोलून दाखवली. अशी आमची पवित्र मराठी भाषा
भाषा आज आम्हाला ऐकायला मिळते, आज आम्ही बोलतो, त्याचा अभिमान झाला आज आम्हाला, सार्थ अभिमान झाला. नरेंद्र मोदीजी तुमचं मी अभिनंदन करतो, मी एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो, मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं, अजित पवार साहेबांचं मी हात जोडून अभिनंदन करतो की एक राज्य सरकार म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला असताना थोडाफार का होईना पण तुम्ही केलात, त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मी प्रत्येक हुतात्म्याचं अभिनंदन करतो ज्यांनी मराठीसाठी महाराष्ट्रासाठी आहुती दिली. मी संपूर्ण सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. मी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो, ज्या राजाचा हा महाराष्ट्र, ज्या राजाची ही भूमी आहे आणि ज्या राजानं सगळ्यात पहिला मराठीचा शब्दकोश काढला आणि मराठी भाषा काय असते हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो. आणि या अभिजात भाषेला ज्यांनी या सगळ्या मेहनत घेतली त्याबद्दल मी खरोखर मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, गर्व आहे मला मी मराठी असल्यात, गर्व आहे मला.